कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं 11 सप्टेंबर 2017 रोजी खुनाची घटना घडली होती। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या प्रल्हाद आवळे याच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजश्री अदोणे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता। या प्रकरणी न्यायालयाने प्रल्हाद आवळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या अण्णाभाऊ साठे नगरात प्रल्हाद आवळे आणि वर्षा आवळे हे दाम्पत्य राहत होतं। प्रल्हाद आवळे हा सेंटरिंग काम करत होता। पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून तो नेहमी मारहाण करत असायचा। 11 सप्टेंबर 2017 ला प्रल्हाद आवळे यानं पत्नी वर्षा हिच्याशी चारित्र्याच्या संशयावरून वाद घातला। त्यानंतर त्यानं दगडी वरवंट्यानं पत्नीवर हल्ला केला। या आवाजामुळे त्याच्या मुली ऋतुजा, रेश्मा, श्रेया आणि मुलगा पवन तसंच आई विठाबाई जागे झाले। त्यांनी प्रल्हाद आवळेला रोखण्याचा प्रयत्न केला। रागाच्या भरात या सर्वांच्या समक्ष प्रल्हाद यानं पत्नीवर विळ्यानं वार करून तिचा खून केला। या प्रकरणी प्रल्हादची मुलगी ऋतुजा हिनं कागल पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्रल्हाद आवळे विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली होती। या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केला। प्रल्हाद आवळेवर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती राजश्री अदोणे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता। आरोपीच्या 2 मुलींची साक्ष आणि प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य धरून न्यायालयानं प्रल्हाद आवळेला जन्मठेपेची तसंच 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। सरकार पक्षातर्फे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल मंजुषा बरकाळे यांनी काम पाहिलं।